स्तरावरचे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. कसं पाहता याकडे बीएमसी कुठेतरी लक्ष देत नाहीये का असं मुंबईकडे? आहे की बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता बदल जरी झाला असला तरी अधिकारी तेच आहेत, कर्मचारी तेच आहेत, तेच कामगार काम करत आहेत. परंतु या सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणं आवश्यक असतं. परंतु आज निवडणुकीनंतर या महानगरपालिकेमध्ये नवीन संकल्पना घेऊन नवीन कामं करण्याच्या दृष्टीने जो काय एक प्रथा या ठिकाणी पडलेली आहे, त्यामुळे जुन्या गोष्टी लोक विसरत चाललेले आहेत. पावसाळ्यापूर्वी या सगळ्या ट्रेड युनियनच्या लोकांची एक बैठक महापौराने घ्यायची असते, त्यांना विनंती करायची असते. मग ती मलेरिया असेल, स्ट्रॉमॉटर ट्रेनवर काम करणारा कर्मचारी असेल किंवा त्या ठिकाणी काम करणारे ज्या वॉटर टेबल आहेत ते साफ करण्यासंबंधी या सगळ्या गोष्टी याच्याबद्दलचं एक बैठक घेऊन त्या अधिकाऱ्यांचं मॉरल वाढवणं काम गरजेचं आहे. परंतु हे नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज या घटना मुंबई शहरामध्ये घडत आहेत आणि मला असं वाटतं की याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे. महापालिका गंभीर नाही काही अशा पद्धतीने सातत्यानं जर घटना घडत असं असतील, आहे. लोकांच्या जीवाची काही किंमत नाही असं वाटतं का? 1.25 कोटी मुंबईकरांची जबाबदारी त्या महानगरपालिकेवर आहे. त्या महापालिका गंभीर असायला पाहिजे. 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपण एक